जय संविधान साथियों, स्वागत है आपका द रिपब्लिकन विजन चैनल में, जो विदर्भ की राजनीतिक चर्चाओं से लेकर विदर्भ की हर छोटी बड़ी खबरों को आप तक पहुंचाएंगे। हिरवा आंदोलन पहिल्यांदा या सरकारला चेतावणी देण्यासाठी आणि एक जबाबदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आहे आणि या सरकारचे आम्ही समस्त सर्वे सर्व आहे. त्यांनी याकडे कुठल्याही पद्धतीने पाहिलं सुद्धा नाही, ढुकूनही पाहिलं नाही आणि त्यामुळे पहिला टप्पा आंदोलनाचा म्हणजे दीक्षाभूमी ते त्यांच्या घरावर त्यांना हिरा घालण्यासाठी आमचा पहिला टप्पा राहणार. तर देवेंद्र फडणवीस पहिल्या टप्प्यामध्ये एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत. आंदोलनाचे 2-3 टप्पे राहणार, त्या दिशेने आमची वाटचाल राहणार. या आंदोलनाची काही डेट आहे का तुमच्याकडे? एप्रिल महिने 14 एप्रिल असल्यामुळे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही या एप्रिल महिन्या 14 एप्रिल नंतर आम्ही तारीख जाहीर करणार आहोत. आता सर एवढे संस्था म्हणजे सगळ्यांना जगजाहीर आहे की बाबा काय झालंय? तर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे आणि यासाठी रिपब्लिकन संयुक्त आघाडीच्या वतीनं अनेकदा आंदोलनं केलेली आहे. तरीही सत्ताधारी त्यावर कुठलाही निर्णय घेत नाही. त्यामुळे संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निर्णय केलेला आहे की या मुद्द्यावर जनतेमध्ये जाऊन लोकजागरण करायचं आणि तीव्र आंदोलन या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, सरकारच्या विरोधात करायचं. आणि ही जी मागणी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन ज्यांनी पाडलं त्यांच्यावर खटले दाखल झाले पाहिजे. 20 एकर जागेवर पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं भवन निर्माण करण्यात आलं पाहिजे. या मागणीसाठी संयुक्त रिपब्लिकन आघाडी तीव्र आंदोलन करणार है. इसके पहले भी डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर सांस्कृतिक भवन बचाओ, अम्बाझरी बचाओ समिति की ओर से आंदोलन शुरू है. उसके बावजूद भी संयुक्त रिपब्लिकन आघाड़ी ये आंदोलन क्यों करना चाहती है? नहीं, जो कृति समिति का जो आंदोलन शुरू है उसको हमने समर्थन दिया है और हम लोगों ने उनके कार्यक्रम में भी शिरकत की है. लेकिन एक समय आ गया है कि उनकी कुछ मर्यादा हो सकती या उनकी कुछ उनका काम करने का जो तरीका हो सकता, जिससे ये सरकार जो है उन पर ध्यान नहीं दे रही. संयुक्त रिपब्लिकन आघाड़ी रिपब्लिकन तरीके से, रिपब्लिकन जिस तरह से आंदोलन होता उस तरीके से आंदोलन करना चाहती है. शासन का, प्रशासन का और जनता का ध्यान आकर्षित करने के लिए अभी ये आंदोलन तीव्र रूप से अधिक सक्षमता से करने का निर्णय संयुक्त रिपब्लिकन आघाड़ी ने लिया है. और इस आंदोलन के तहत दीक्षा भूमि से एक मार्च शुरुआत होगी. वो महाराष्ट्र के जो उप मुख्यमंत्री है और इस राज्य के गृह मंत्री है उनके निवास स्थान पर जाएगा और एक ध्यान उनका आकर्षित किया जाएगा कि ये जो जायज मांग है उस मांग को जल्दी से जल्दी हल करें, अन्यथा इस आंदोलन की तीव्रता और बढ़ेगी और जनता को मोबिलाइज करके एक बड़ा आंदोलन संयुक्त रिपब्लिकन आघाड़ी इस नागपुर में करना चाहती है. सामान्य जनता के मन में एक प्रश्न है कि संयुक्त रिपब्लिकन आघाड़ी में आठवले साहब की पार्टी है जो प्रत्यक्ष रूप से भारतीय जनता पार्टी के साथ सत्ता में है. उसी तरीके से अप्रत्यक्ष रूप से प्राध्यापक जोगेंद्र कावाड़े सर यह शिंदे जी के साथ में है. तो आप लोग जब सत्ता में हैं तो फिर जनता के साथ आंदोलन करने से बेहतर है, आप लोग अगर सत्ता में है तो आप ही लोग जिम्मेदार है कि इस मामले को तुरंत सुलझा ले. आप लोगों को आंदोलन की क्यों जरूरत पड़ रही है? नहीं, ये लोगों के जहन में ये बात हो सकती है, लेकिन एक बात हमने ध्यान में रखना चाहिए कि भले ही आठवले जी सत्ताधारियों के साथ में गठबंधन में है या कवाड़े साहब भी है
लेकिन कुछ सवाल ऐसे होते हैं जो जनता का मोबिलाइजेशन होने के बाद, जनता की मांग की तीव्रता लोगों के सामने लाने के बाद ही हल होते हैं। एक बात तो ध्यान में रखना चाहिए, चाहे वो सत्ता के साथ में गठबंधन भी क्यों न हो, एक मर्यादा होती है। आठवले साहब सत्ता के साथ है, इसका मतलब हर बात को, मतलब हर जो सवाल है वो सिर्फ आठवले साहब ने बोलने के बाद हो जाएंगे, ऐसी बात नहीं है। वो तब हो जाएंगे जब जनता के बीच में रोष दिखेगा, जनता का मोबिलाइजेशन दिखेगा, जनता का आंदोलन सड़कों पे आएगा, तब आठवले साहब ने कोई बात यदि उनके सत्ताधारियों के साथ में जब करेंगे और जब बताएंगे कि देखो इस सवाल पर जनता कितनी तीव्र है, तब कहीं उनके बात को एक वेटेज मिलेगा और फिर सत्ताधारी उनकी बात सुन सकते हैं। दूसरी बात ऐसी है कि कुछ सवाल तो ऐसे होते जो जहां तक हमने आज तक आंदोलन जो देखा है कि जनता के जो अधिकार है, हम जब मराठी में कहते थे कि हक्क फक्त लढून आणि लढूनच मिळतात, तो कुछ चीज तो ऐसी है कि गठबंधन और इसके बाहर की चीजें है। तुम्हारे सवाल और तुम्हारे जो अधिकार है वो संघर्ष से ही मिल सकते हैं, और ये जो सवाल है वो उसमें आता है कि इसके लिए संघर्ष ही करना पड़ेगा, तीव्र संघर्ष करना पड़ेगा, तब कहीं कवाड़े साहब हो या आठवले साहब हो, ये उन सत्ताधारी को बोल सकेंगे कि जनता की भावना तीव्र है, आपको इस सवाल को हल करना पड़ेगा। माननीय रामदास आठवले साहब और प्राध्यापक जोगेंद्र कवाड़े सर, इनकी पूरी जिंदगी संघर्ष में रही है। संघर्ष का दूसरा स्वरूप के रूप में इन्होंने अपना नेतृत्व प्रस्थापित किया है। क्या डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर सांस्कृतिक भवन के नाम पर आने वाले महानगर पालिका में कवाड़े सर और आठवले साहब, ये लोग बीजेपी को छोड़कर या शिंदे साहब को छोड़कर संयुक्त रिपब्लिकन आघाड़ी के नाम से ही चुनाव लड़ेंगे कि चुनाव के समय में फिर से उनके साथ चले जाएंगे? ये सवाल तो है और इसके लिए हमको नेताओं से बातचीत करना पड़ेगा, लेकिन एक बात तो क्लियर है, एक बात तो स्पष्ट है कि जो स्थानिक कार्यकर्ता और स्थानिक जो नेता है दोनों पार्टी के, वो ये चाहते हैं कि आने वाला जो इलेक्शन है, महानगर पालिका का जो इलेक्शन है, वो संयुक्त रिपब्लिकन आघाड़ी के बैनर तले लड़ा जाए। आने वाला जो इलेक्शन है वो सारे रिपब्लिकन पार्टी के जितने भी ग्रुप्स है वो संयुक्त रूप से एक हो और एक रिपब्लिकन जनता का आंदोलन समझ के आने वाला इलेक्शन लड़ा जाए। ये स्थानिक सभी कार्यकर्ताओं की, आठवले साहब के कार्यकर्ताओं की मंशा है और कवाड़े सर के कार्यकर्ताओं की भी यही इच्छा है। तो मुझे लगता है कि नेताओं को इसको एक्नॉलेज करना पड़ेगा, इसको मान्यता देना पड़ेगा और उस तरह से हम प्रयास करेंगे। आघाडी निर्माण करते वेळेस प्रमुख भूमिका एकच घेण्यात आली होती की नागपूर शहरामध्ये आंबेडकर चळवळीचे लोक जे आहेत, मग ते कोणत्याही गटामध्ये असतील, परंतु नागपूर शहरामध्ये असतील तर ते नागपूर शहरामध्ये बाबासाहेबांची चळवळ चालवण्याकरता आपण सर्व लोक एकत्र आलो पाहिजे। नागपूर शहराच्या बाहेर तुम्ही कोणत्याही गटामध्ये राहून जरी काम करत असले त्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, परंतु नागपूर शहरामध्ये बाबासाहेबांच्या नावाच्या ज्या काही चळवळी उभ्या होतील त्या चळवळी आपण बाबासाहेबांचे लेकरं आहोत आणि नागपूर शहर हे बाबासाहेबांचं कार्यभूमी राहिली आहे आणि म्हणून नागपूर शहरातील सर्व गट एकत्र येऊन आपण कामाला लागलो पाहिजे। यातूनच संयुक्त आघाडी निघाली आहे। आणि मुलगा पण जो आहे त्याला जेव्हा भूक लागते तो स्वस्थ बसत नाही, तो रडतो, तेव्हा आईला कळतं की याला काहीतरी पाहिजे, भूक लागली आहे, तोपर्यंत आई देखील त्याला दूध पाजत नाही। म्हणून या संदर्भामध्ये रिपब्लिकन आंदोलन जे आहे हे रिपब्लिकनच लोक आहेत ज्यांनी हे आंदोलन तेव्हा ठेवलेलं आहे। तुम्ही बघा कुठल्याही पार्टी किंवा कुठलाही पक्ष किंवा बीएसपी म्हणा किंवा काँग्रेस म्हणा किंवा बीजेपी म्हणा, कुठलेही आंदोलनकारी लोक नाहीये,
ते खंदे कार्यकर्ते जे आहेत, जे खंदे रिपब्लिकन आहेत, ते फक्त रिपब्लिकन जनताच आहेत. आणि त्यामुळं कदाचित होऊ शकतं, म्हणजे माझ्या आकलनाप्रमाणे ज्याप्रमाणे आम्ही रिपब्लिकन आंदोलन आता घराघरापर्यंत घेऊन मागच्या वेळेला तुम्ही होते सोबत लोकांपर्यंत आपण गेलो, तर लोकांनी आपल्याला प्रतिसाद दिला. का दिला? कारण की आपण रिपब्लिकनची विचारधारा घेऊन लोकांपर्यंत गेलो होतो. म्हणून ते देखील उत्स्फूर्तरित्या त्यांच्यामध्ये देखील उत्स्फूर्तता भरली. आणि रिपब्लिकन म्हणजे बाबासाहेब, त्यांना बीएसपी म्हणजे बाबासाहेब नाहीये, रिपब्लिकन म्हणजे बाबासाहेब. तर रिपब्लिकनचे खरे जे पाईक आहोत आपण, जे ह्या सगळ्या गोष्टीला तयार जात आहोत, आपण सामोरे जात आहोत, त्या संदर्भामध्ये आपण सगळे एकदम आंदोलनकारीची जी भूमिका आहे, मग ते तीव्र असो, अनेक आंदोलन तुम्ही या ठिकाणी सगळे बसलेले आहेत. मराठवाडा आंदोलनाचे या ठिकाणी लोक बसलेले आहेत, खैरलांजीच्या आंदोलनाची त्यांना धग बसलेली अशी लोक आहेत, ज्यांनी लाट्या काट्या काढल्या, ज्यांना गोळ्या देखील लागल्या, अशी लोक देखील या ठिकाणी आहेत. तर आपल्या सोबत चांगले लोक आहेत, जे आंदोलनाच्या गोळ्या खाल्लेले लोक आहेत, नवीन काही नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम कोणाला आहे? जे फक्त पांढऱ्या पेशाप्रमाणे सकाळी येऊन संध्याकाळी आपल्या घरी जाणे, तिथे नाश्ता करणे. 70 दिवस, मला तर म्हणजे आश्चर्य आहे की 70 दिवस बसल्यानंतरही तुमचा साधा एक नगरसेवक त्या ठिकाणी येऊन पाहत नाही की ठीक आहे बाबा, किंवा आता तर नगरसेवक नाहीये, पण सरकारचा एखाद कोणीतरी नुमाइंदा म्हणा, किंवा प्रशासनाच्या संदर्भामधून कोणी एखाद नुमाइंदा. एमटीडीसीला जेव्हा आपण हल्लाबोल आंदोलन केला होता, कृती समितीने केला होता, कृती समितीने जेव्हा आंदोलन केलं होतं तर तेव्हा सौम्य पद्धतीनेच केलं होतं. पण जेव्हा रिपब्लिकन कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये सामील झाले आणि हल्ला बोलता जेव्हा नारा झाला, तेव्हा सगळ्या लोकांमध्ये चेतना निर्माण झाली. आणि त्यावेळेला आम्ही बॅरिकेड्स लागून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जे काही त्या ठिकाणी पोलीस प्रशासन होते ते हरकतमध्ये आले. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त मंत्रालय में बात चल रही है, हो नारा आहे. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचं मंत्रालयामध्ये बोलणं होतच नाही. म्हणजे एवढं हलक्यामध्ये तुम्ही घेऊन आले आंदोलनाला. आणि जेव्हा संध्याकाळी 5-6 वाजता जेव्हा अधिकाऱ्यांची सुट्टी होते, तर त्या अधिकाऱ्यांना घरी जाऊ दिलं नाही, त्यांना वेठीच धरलं, तेव्हा मात्र ताबडतोब फोन आला की ठीक आहे, आम्ही तुमच्या मागणीवर आम्ही बोलायला तयार आहोत. म्हणजे सांगणं तात्पर्य म्हणजे असं आहे की जोपर्यंत तुम्ही त्या सरकारच्या गिरेबांवर हात जोपर्यंत टाकणार नाही, तोपर्यंत सरकार देखील तुमची दखल घेणार नाही, याचा स्पष्ट अर्थ असतो. त्यानंतर एमटीडीसीने बोलले की ठीक आहे, हम आपको याची शहनिशा करू, आणि शहनिशा केल्यानंतर तुम्हाला रिपोर्ट सादर करू. आता त्या घटनेला किती दिवस झाले. म्हणून सगळ्यात आधी ह्या ठिकाणी सन्माननीय आपले जे आंदोलनकारी आपले प्रणेता आहेत लॉंग मार्चचे कवाळे सर, यांच्या सानिध्यामध्ये त्यांच्याशी देखील मीटिंग झाली, त्यांचा पाठिंबा देखील आहे. आणि त्यांना या पद्धतीतून कसं खेळायचं, सरकारला कसं वेठीस धरायचं, त्याचा चांगला अनुभव आहे. आणि त्यांनी तो मंत्र आम्हाला दिलेला आहे. आणि सगळे या ठिकाणी दिग्गज लोक आहेत, तर घाबरण्याचं कारण नाही. यशस्वी आपण होऊ, दुसरा काहीही या ठिकाणी होणार नाही. यशस्वी होऊ आपण. 20 एकरची जागा आहे ती आपल्याला मिळेल. आणि 132वी जी बाबासाहेबांची आता जयंती आहे ती आता मनवणार आहोत आपण. आणि त्या ठिकाणी जेव्हा आपण ती जयंती म्हणू, तेव्हाच आपण त्या ठिकाणी प्रतिज्ञा करू या एप्रिलच्या माध्यमातून स्मारक जे आहे बाबासाहेबांचं ते आम्ही मिळवू. तो आपलं एक हे नाही, एवढं साधं सोपं काम आहे.